नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे। आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचालींनी जोर धरलेला आहे, परंतु हा कारखाना कोण चालवण्यासाठी घेणार आणि जो कोणी व्यक्ती कारखाना चालवण्यासाठी घेणार तो व्यक्ती कामगारांच्या थकीत पगारी देणार का, फक्त आश्वासन देणार? किती कामगारांना कामावर ठेवणार, अन्यथा आहे त्याच कामगारांची कपात करणार का? या सर्व बाबींची समीक्षा करण्यासाठी व कामगारांची काय भूमिका असली पाहिजे या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी सर्व कामगारांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या आवारात समीक्षा बैठक आयोजित केली होती। या बैठकीला प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे यांना आमंत्रित करण्यात आले होते। यावेळेस सर्व कामगारांनी यापुढील आदिनाथ कारखान्याचा लढा दशरथ अण्णा कांबळे यांच्या नेतृत्वात लढण्याचे एकमुखाने ठरवलेले आहे। आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या काही कामगारांनी संघर्ष न्यूज सोलापूरशी बोलताना त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। मी सर्जेराव हरिभाऊ राऊत, असिस्टंट अकाउंट विभाग, आदिनाथ सहकारी साखर कारखाना। आज आपण जी मीटिंग बोलले ते आपल्या सर्व थकीत मागील दे बाकी कारखान्याने कोणी चालवून घेणार त्यांनी देण्याबाबत तुम्ही एक सगळ्यांना विनंती करतो, कामगारांना, आपण सगळे भाऊ एकमेकाने भावाभाऊंकीने राहतोय। कामगार इतके दिवस आपण काम एकत्र केलंय, कारखाना कोणाला देऊ द्या, आपल्याला आता कोणाची भांडायची वेळ नाही। फक्त 12 तारखेच्या पुढं सर्व कामगारांनी एका विचाराने एका दिलाने ह्या गेटवर सर्व बायकांनी पोरं घेऊन सर्वांनी एकत्र यायचं आणि सर्वांनी एकजुटीने ह्या कोण कारखाना चालू घेणार त्याला लढा द्यायचा। आपण 500-600 कामगारांच्या गेटवर थांबायचं, त्यांचे 1000 कामगार द्या, एकही कामगार जाऊन द्यायचं नाही, जबाबदारी सर्वांनी ठेवा। मी अशोक जाधव, राहणार तरडगाव। आज कामगार संघटनेची इथं मीटिंग बोलवली आहे। दशरथ अण्णाच्या अध्यक्षतेखाली कामगारांची मीटिंग बोलवली आहे। कामगारांच्या जवळजवळ 80-90 कोटी रुपये थकीत पगार आहे, पाठीमागील पगार, आणि हे पगार जो कोण चालवणार आहेत तो कशा पद्धतीने देणार, कसा ठरवणार द्यायचा पगार आहे, तो ठरल्याशिवाय त्यांनी बी कारखाना ताब्यात घेऊ नये आणि करार केल्याशिवाय इथं पाऊल बी ठेवू नये असं माझं म्हणणं आहे कामगारांचं। आणि काय शेतकऱ्याचे देणे आहेत 2.5 कोटी, 10 कोटी रुपये तोड वाहतूकदाराच आहेत। कामगारांच्या नावावर आयसीआय बँकेचं कारखान्याने काढून पैसे खर्चलेले आहेत, ते 10-15 कोटी रुपये व्याज असं कारखाने भरावं। हे कशा पद्धतीने देणार आहे ते करार करून ते ठरवूनच इथं कारखान्याचा ताब्यात घेऊन कारखाना चालवायची पद्धत करावं आणि पुढं कसा पगार देणार आहे, कामगार पुढं कसे तुम्ही ठेवणार आहात हे ठरवून सर्व काही ठरवूनच करार करून घ्यावा अशी सर्व कामगारांची मंडळाची विनंती त्या चालवणाऱ्यांना। सर्व कामगारांना विश्वासात घेऊनच ठरवावं। आता आमच्या पोटापाण्याचा प्रश्न एक मागील 15-15 लाख रुपये कामगार थकलेले आहेत, हे कशा पद्धतीने तुम्ही देणार आहेत हे सर्व ठरवावं आणि त्या पद्धतीनेच कारखाना चालवा घ्यावा आणि ते पाठीमाग पगार कशा पद्धतीने देणार आहेत ते ठरवून करार करून घ्यावा। आज सर्व कामगार आहेत थांबलेले पगारासाठी त्यांचे पगार देण्याची व्यवस्था करावी आणि कारखाना व्यवस्थित चालवा। आमचं सर्व कामगाराचं त्यांना चालवण्यासाठी सहकार्य राहणारच आहे, कोणीही त्यांना आडकाठी करणार नाही। आम्हाला आमचा पगार भेटल्यानंतर असं संघर्ष करायची बैठकीची गरजच नव्हती। आज कामगारांचा अण्णा बोलले त्यांच्या मगा की बाबा जर कामगार संघटनेचा मुद्दा जर त्यांनी घेतलेला असता, पगार कसा देणार कसा, आज या कामगारांना इथं बसायची वेळ आली नसती। ती जर मुद्दा जर ह्यांनी घेतला असता त्यांच्या आठवडी शर्तीमध्ये तर आज कामगार इथं सगळे जमले नसते। आज मी एक इथं सभासदसुद्धा आहे कारखान्याचा, जसा माझा ऊस रानात पिकतो तसा पहिल्यापासून इथं ऊस घातलेला आहे, एक टिपूसुद्धा बाहेर दिलेलं नाही आज आदिनाथमध्ये। आज तो आदिनाथ हिचं जर विकायची जर पाळी येत असेल तर किती वाईट दुर्दैवाची गोष्ट आहे। आज अण्णा मी तुम्हाला सांगतो, माझं घरचं एक माळवत 6 खाना जिंकलं होतं ना, आमच्या बापाने इथं शेअर्स भरला होता 2000 रुपयाचा, आणि आज तोच जर कारखाना इथं जात असेल तर आमच्या मनात तर किती दुःख वाटत असेल। आम्ही सुद्धा सभासद कारखान्याचे, तरी सर्व कामगारांची देण्याची व्यवस्था त्यांनी व्यवस्था करावी आणि मगच करार करून घ्यावा आणि मगच कारखाना ताब्यात घ्यावा। नाहीतर असा कारखाना भोगवते सरकार राहिलं तरी चालेल। 110 कोटी रुपयाची साखर आहे, 128 कोटी बँकेचं कर्ज आहे। जर साखर वेळेत जर विकलेली असती तर 10 कोटी रुपये साखरेचं कर्जापेक्षा जास्त झालं असतं। साखर वेळेत न विकल्यामुळं आज कारखाना चालवा द्यायची वेळ आलेली। ही सर्व जबाबदारी संचालक बोर्डाची असते, कामगारांना विश्वास घ्यायचं त्यांचं सगळं जबाबदारी संचालकाची असते। त्यांनी कुठलंही काही केलेलं नाही, त्याच्यामुळं आज कारखान्यावर ही वेळ आली। तशी अशी वेळ जरी आली असली तरी आम्हाला पगार भेटल्यानंतर आम्हाला काही कोणाचं देणं नाही घेणं नाही, ते आम्हाला फक्त पगार मिळावा एवढंच माझं बोलणं। मी नानासाहेब नरहरी साखरे, आदिनाथ साखरे साखर कारखाना कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे।
आज आम्ही आजपर्यंत जवळजवळ 13 वर्षापासून ह्या कोर्ट आणि ह्याचा लढा देत आहेत. कारखान्याने जी मालमत्ता बँकेला दिलेली आहे ती मालमत्ता कारखान्याने आम्हाला न विचारता किंवा शेतकऱ्याला सभासदाला न विचारता दिलेली आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयात जाऊन बँकेवर आणि कारखान्यावर एक रीट दाखल केलेली आहे की बाबा जी काही आमचे जे पैसे आहेत कामगारांचे ते पैसे आम्हाला वेळेवर द्या. करार 4 तारखेचा 12 तारखेवर त्यांनी केला आहे. 12 तारखेच्या अगोदर हे सगळे पैसे कामगारांना द्यावेत आणि न दिल्यास आम्ही कारखान्यात त्यांना कोणत्याही प्रकारचं गेटच्या आत पावली ठेवू देणार नाही असे कामगारांनी सगळ्यांनी एकमुखाने आम्ही हे ठराव केलेला आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही 12 तारखेनंतर कोण कारखाना घ्यायला आला तर त्याला आम्ही गेटच्या आत येऊ देणार नाही. आमच्या पैशाचं त्यांनी काहीतरी चर्चा केल्याशिवाय 12 तारखेच्या आत येऊन त्यांनी आमच्या पैशाची चर्चा आंदोलन कोणते करणार आहे का तुम्ही? आम्ही न दिल्यास आंदोलन आम्ही रस्ता रोको, रक्तसांडो आंदोलन किंवा अगोदरचे आम्ही जे उपोषण वगैरे या प्रकारचे आंदोलन करणार आहोत. कामगार संघटनेचा विजय असो. कामगार संघटनेचा विजय असो. आदिनाथ महाराज की जय. आदिनाथ महाराज की जय. कोण म्हणतो देणार नाही, कामगार एकजुटीचा विजय असो. कामगार एकजुटीचा विजय असो. कामगार एकजुटीचा विजय असो. आदिनाथ महाराज की जय. आदिनाथ महाराज की जय.